नमस्कार, मी कुणाल गोरडे आपल्यासमोर घेऊन आले संविधान टाइम्सचा पहिला एपिसोड, जिथे मी लाईव्ह येऊन आपल्या बरोबर संवाद साधत आहे. 29 ऑगस्टला मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत. 1 सप्टेंबरला लक्ष्मण हाके आंदोलन करणार आहेत. पण आपण एक सुजाण नागरिक म्हणून कधी हा प्रश्न स्वतःला विचारणार आहोत का, की सरकारला ज्या आपण निवडून दिले, ज्या पण पक्षाला आपण निवडून दिलेले आहे, सत्ता कोणाची नव्हती असातला भागच नाही, प्रत्येकाची सत्ता येऊन गेलेली आहे. तर आपण नागरिक म्हणून एक प्रश्न कायम विचारला पाहिजे. ज्यांना आपण मतं दिली त्यांना पण, जे निवडून आले ते पण, आपल्या आवडत्या पक्षाला पण, आणि जे पक्ष आपल्याला आवडत नाही त्यांना पण, त्यांच्या प्रतिनिधींना पण, की तुम्ही नागरिक म्हणून आम्हाला मोफत काही फॅसिलिटीज दिल्या पाहिजे. शिक्षण हे तुमच्या मेरिटवर असलं पाहिजे. तुमच्या सामाजिक स्टेटस, जे तुमच्याकडं पैसे नाही आहेत, EWC वाले असतील किंवा अजून कोणी असेल, पण हे शिक्षण सगळ्यांसाठी मोफतच असलं पाहिजे. ही सुविधा सरकारने दिली पाहिजे. याच्यासाठी हा टॅक्स सिस्टम आहे. आपण सगळ्या गोष्टी करत आहोत, किंवा त्यांचे आश्वासन असतात आपल्याला निवडणुकीपूर्वी. मग असं काय आहे की आपल्याला या प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागतंय, आणि आपल्याला समाज म्हणून किती दिवस आपण एकमेकांशी भांडत राहणार आहोत की या जातीसाठी आरक्षण पाहिजे, त्या जातीसाठी आरक्षण पाहिजे. आपण कधी एकदा म्हणजे जर मराठा समाजाचं आंदोलन असेल, लाखोंनी गर्दी होत, मग लक्ष्मण हाके असतील, त्यांची ताकद थोडीशी कमी असेल, त्यांचा काही गोष्टींची अडचणी असतील, त्यांच्या समाजामध्ये खूप नेते असतील, समाज वेगळं असेल, पण जर समजा ते एवढे सगळेजण जर एकत्र येऊन जर एक आंदोलन केलं, एकत्र येऊन आंदोलन केलं, आणि त्याच्यामधनं तुम्ही असं म्हटलं की नाही, तुम्ही शिक्षण हे मोफतच करा, असं कुठलं आंदोलन झालेलं तुम्हाला आठवत आहे का? आठवत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. मी त्याच्याबद्दल माहिती घेईन आणि तुमच्या समोर परत एकदा येईल. हा प्रश्न मला खूप मनाला भेडसावत होता, त्यामुळे मी हा प्रश्न घेऊन आपल्या समोर आलो. धन्यवाद.